online platform that will make your chemistry your chemistry. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टर मध्ये आपण फॉर्मेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स हा पॉइंट बघत होतो आणि त्यातला पहिला म्हणजे फ्रॉम अल्कोहोल आणि फ्रॉम हायड्रोकार्बन्स हे दोन पॉइंट आपण कव्हर केले. आपण मार्कोनिकॉफ, अँटी मार्कोनिकॉफ आणि काही रिॲक्शन्स पण बघितल्या. त्यानंतर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला हे काही क्वेश्चन्स विचारले जे मी इथे दिले ज्याचा आन्सर आपण बघायचा आहे आणि लगेच आपण थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ टाइप कंप्लीट करायचा म्हणजे हॅलोजन एक्सचेंज, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आणि सॅंडनेस रिएक्शन. स्टार्ट करण्यापूर्वी हे क्वेश्चन्स बघा. हाऊ विल यू ऑब्टेन म्हणजे हाऊ विल यू प्रिपेअर 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्सेन. तुम्हाला हा कंपाऊंड तयार करायचा आहे फ्रॉम अल्कीन आणि स्टार्टिंग प्रोडक्ट काय पाहिजे तुमचा अल्कीन. बर, कोण बनवायचं आहे त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला आधी माहित पाहिजे. 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्सेन. जो लास्टचा पार्ट आहे तो आपल्याला मेजर इन्फॉर्मेशन देत असतो जसं की सायक्लोहेक्सेन. काय करायचं, चला सायक्लो म्हणजे सायकल आणि हेक्सेन म्हणजे 6 कार्बनची चेन स्ट्रक्चर काढलं. बरोबर आहे. 1 ब्रोमो जर इथून मी नाव द्यायला चालू केलं तर हा फर्स्ट नंबरचा कार्बन आहे, याला कोण काढायचं तुम्हाला, ब्रोमो म्हणजे ब्रोमीन ॲटम. आणि 1 मिथिल ह्याच कार्बनला काय काढायला लागणार आहे तुम्हाला, एक मिथिल ग्रुप CH3 ग्रुप. सो हा कोण आहे तुमचा 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्सेन. हा प्रोडक्ट बनवायचा आहे आपल्याला युजिंग अल्कीन. स्टार्टिंग प्रोडक्ट काय पाहिजे तुमचा अल्कीन. मग आता इथे बेसिक गोष्ट काय तुम्हाला स्वतःला लक्षात आलं पाहिजे की कोणत्या अल्कीन पासून आपल्याला हा सायक्लो प्रोडक्ट भेटेल. तर बघा मी अल्कीन कोणती घेते, सायक्लिक अल्कीनच घ्यायला लागेल मला. इथे कोण आहे आपला, बघा हा प्रोडक्ट म्हणजेच कोण आहे हा तुमचा 1 2 1 मिथिल. पहिला तर 1 ला कोण लागलाय 1 मिथिल सायक्लोहेक्स 1 इन. सायक्लोहेक्स 1 इन म्हणजे काय, सायक्लोहेक्सेनचं स्ट्रक्चर आहे पण फर्स्ट नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे आणि फर्स्ट नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप आहे. बघा जर मी ह्याच्यावरती कोणाची ऍडिशन करते, ब्रोमो कंपाऊंड आहे म्हणून HBr ची. तुम्हाला माहित आहे अल्कीन मध्ये जेव्हा आपण हायड्रोजन हॅलाइड टाकतो तेव्हा मार्कोनिकॉफ होतो. मार्कोनिकॉफ काय सांगतो, निगेटिव्ह पार्ट म्हणजे तुमचा ब्रोमीन विल अटॅक ऑन दॅट कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. मग इथे बघा अल्कीन आहे, हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे, बरोबर आहे, हा एक कार्बन आहे, हा दुसरा कार्बन आहे. कोणाकडे कमी हायड्रोजन आहेत बघा, हा जो हायड्रोजन आहे याचे 4ही बॉन्ड कंप्लीट आहेत. वरती मिथाइल आहे, इकडे सायकलचा भाग आहे आणि इकडे 2 भाग बनवलेत. सो याचे 4ही बॉन्ड कंप्लीट आहेत, याच्याकडे एकही हायड्रोजन नाहीये. जो 2 नंबरचा आहे त्याचे 3 बॉन्ड बनलेत, वरती 2 आणि खाली 1 म्हणजे ह्याच्याकडे 1 हायड्रोजन असणार आहे. बरोबर आहे. मग निगेटिव्ह पार्ट कोणाकडे जाणार, सगळ्यात कमी हायड्रोजन कोणाकडे, याच्याकडे 1 नंबरकडे. सो निगेटिव्ह पार्टचा अटॅक कशावर करायचा तुम्ही, 1 नंबरवरती. बघा डबल बॉन्ड आहे तशी नाही, डबल बॉन्ड आपण काय करतो, रफ करतो, तोडतो. बरोबर आहे ना. इकडे कोण आहे तसा वरती मिथिल ग्रुप आहे आणि तिथेच ब्रोमीन लागला आणि इथे कोण होतं, हायड्रोजन. एक ऑलरेडी होता आणि एक इथला लागला. बरोबर आहे. बघा कुठला प्रोडक्ट बनलाय हा, इथे पण हायड्रोजन आहेत प्रत्येकाकडे 2 जे आपण दाखवत नाही. ठीक आहे. बघा प्रोडक्ट काय आहे हा 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्सेन. हा पण कोण आहे 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्सेन. बनवला कुणापासून मी, असा अल्कीन 1 मिथिल सायक्लोहेक्स 1 इन ज्याच्यामध्ये मी HBr टाकल्यावरती मला माझा हवा तो प्रोडक्ट मिळाला. सेकंड वे सायक्लोहेक्सेन वरती डबल बॉन्ड आणि CH2 आहे. याच्यात पण मी HBr ची ऍडिशन केली. प्रोडक्ट कसा बनणार, परत मार्कोनिकॉफ रूल, H प्लस असतो, Br मायनस असतो. निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. ज्याच्याकडे कमी हायड्रोजन नाही तिकडे जाणार. हा बघा हायड्रोजन, हा एक डबल बॉन्डेड कार्बन आहे, हा एक डबल बॉन्डेड कार्बन आहे. याच्याकडे 2 कार्बन हायड्रोजन आहेत आणि याच्याकडे 0 आहेत. सो कुठे जाणार निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट, ज्याच्याकडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहे. म्हणजे इथं पण होऊन राहिलं तुमचा मार्कोनिकॉफ. बघा निगेटिव्ह पार्ट विल गो टू दॅट कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम
म्हणजे इथं जाणार तुमचा Br, डबल बॉन्ड तुटलेली CH2 होता आणि ह्याच्याकडे आणखीन एक हायड्रोजन येणार, काय झालं CH3. हा प्रोडक्ट बघा, वरचा प्रोडक्ट बघा, सेम आहे. सो तुमचा 1 मिथिल 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्सेन मी 2 अल्किन्स पासून बनवू शकलो. एक ही अल्किन आहे 1 मिथिल सायक्लोहेक्सेन आणि एक ही अल्किन आहे. दोन्ही मध्ये मी HBr टाकलाय. HBr टाकल्यानंतर निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनकडे गेलाय ज्याच्याकडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहे. इथे लेस होते, ह्याच्यामध्ये इथं लेस आहे. दोन्ही ठिकाणी तुमचा सेम प्रोडक्ट बनला. आलं लक्षात? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे कोण आहे, अल्किन आहे. याच्यावरती कुठलाही हॅलोजन टाकलाय X2. इथं X2 म्हटलंय इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड. हा कार्बन टेट्राक्लोराइड काय आहे, सॉल्व्हंट आहे, तुमच्या रिएक्शनचा सॉल्व्हंट आहे. बघा जेव्हा जेव्हा तुमचा कार्बन टेट्राक्लोराइड सॉल्व्हंट हा वापरला जाईल तेव्हा रिएक्शन कशी करायची, अल्किन आहे प्लस ह्याच्यामध्ये कोणी टाका Cl2 Br2 काही आहे, X2 आहे ना. इन प्रेझेन्स ऑफ CCl4 हा सॉल्व्हंट आल्यानंतर ही डबल बॉन्ड तोडायची, काय होणार मग CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि क्लोरीन ॲटम त्या डबल बॉन्डच्या अक्रॉस ऍड करायचा. जिथून डबल बॉन्ड तोडली आहे ती डबल बॉन्ड तोडून त्या 2 कार्बन्सला लगेच काय करायचं, तुमचा Cl ॲटम ऍड करायचा. ही रिएक्शनचा प्रोडक्ट काय होणार, इथे X आहे म्हणून तुम्ही X लिहा, पण मी Cl2 लिहिलं, या रिएक्शन मधून मी काय लिहिलं, Cl2 लिहिलं. गॉट इट? इन प्रेझेन्स ऑफ CCl4 फक्त. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. CH3 CH डबल बॉन्ड CH2 ही कोण आहे, तुमची प्रोपीन आहे. 3 कार्बन म्हणून प्रो आणि डबल बॉन्ड आला म्हणून प्रोपीन. यामध्ये पण तुम्हाला कोण ऍड करायचंय, नॉट HCl, तुम्हाला याच्यात पण Cl2 ऍड करायचंय. मी रफ करते बघा, इथे क्लिअर करा ही मिस्टेक. इथे पण तुमचा X2 ऍड करायचंय. काय करायचंय, X2 म्हणजे कोण घेते मी बघा, परत इथं Cl2 घेते. आता इथं कार्बन टेट्राक्लोराइड आहे, इथे कार्बन टेट्राक्लोराइड नाहीये, इथं फक्त काय आहे, हाय टेम्परेचर दिलं. एवढीच कंडिशन आहे, कुठला सॉल्व्हंट नाहीये. जेव्हा कुठला सॉल्व्हंट नसतो तेव्हा डबल बॉन्डच्या शेजारचा जो कार्बन आहे त्यातला हायड्रोजन काढायचा आणि त्याच्या ठिकाणी कोण आणायचं, हॅलोजन आणायचं. बघा CH2 च्या ठिकाणी एक हायड्रोजन गेला आणि एक क्लोरीन आला, बाकी सगळं स्ट्रक्चर आहे तसं. गॉट इट? ही पण अल्किन आहे, ही पण अल्किन आहे. बघा प्रोपीनच घेऊन मी खालची रिएक्शन करते, CH3 CH डबल बॉन्ड CH2. गॉट इट? याच्यामध्ये काय ऍड करा, Cl2 ऍड करा. Cl2 ऍड करा आणि हाय टेम्परेचर द्या, हाय टेम्परेचर द्या. फक्त सॉल्व्हंट वापरलाय का, नाही. काय होणार, CH2 डबल बॉन्डच्या शेजारचा कार्बन. परत तीच रिएक्शन लिहिली का मी, ओके नाही थांबा. Cl gives कार्बन टेट्राक्लोराइड. जर मी हा सॉल्व्हंट वापरला, कार्बन टेट्राक्लोराइड आला तर काय करायचं, डबल बॉन्ड रफ करायची डायरेक्ट. कसं होणार स्ट्रक्चर, CH3 CH सिंगल बॉन्ड CH2 आणि लगेच इकडं क्लोरीन, इकडं क्लोरीन. बघा ही पण प्रोपीन आहे, ही पण प्रोपीन आहे. यात पण Cl2 ऍड केला, यात पण Cl2 ऍड केलाय, पण इथं फक्त हाय टेम्परेचर कंडिशन आहे, इकडे कार्बन टेट्राक्लोराइड आहे. जिथे कार्बन टेट्राक्लोराइड आहे तिथे डबल बॉन्ड तोडायचे आणि 2 Cl लावायचे. जिथे फक्त हाय टेम्परेचर आहे, कुठलाही सॉल्व्हंट नाहीये, त्या ठिकाणी काय करायचं, डबल बॉन्डच्या शेजारच्या कार्बन वरून एक हायड्रोजन काढायचा आणि त्या ठिकाणी एक हॅलोजन आणायचा. लक्षात आले तुम्हाला तिन्ही क्वेश्चन्स? ओके चला आपण स्टार्ट करूया. हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन्स. आता बघा आपण अल्काइल क्लोराइड्स किंवा क्लोरो आणि ब्रोमो डेरिव्हेटिव्ह जे ते इझिली बनवलेले, पण आयोडो आणि फ्लोरो डेरिव्हेटिव्ह जेव्हा आपल्याला बनवायचे होते तेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम्स येत होते. जसे की तुम्हाला आठवते का, जेव्हा आपण अल्काइल फ्लोराइड म्हणजे अल्कोहोल्स पासून किंवा अल्केन्स पासून म्हणा आपल्याला फ्लोरो कंपाऊंड बनवायचं होतं, मी तेव्हा तुम्हाला सांगितलेलं की ही एक एक्सप्लोसिव्ह रिएक्शन आहे म्हणून आपण फ्लोरो डेरिव्हेटिव्ह बनवत नाही. मग आता एक्सप्लोसिव्ह रिएक्शन आहे अशी बनवत नाही तर काहीतरी वे पाहिजे की ज्याच्यामुळे आपण फ्लोरो डेरिव्हेटिव्ह किंवा आयोडो डेरिव्हेटिव्ह इझिली बनवू शकेल. तर हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन आपल्याला फ्लोरो डेरिव्हेटिव्ह किंवा आयोडो डेरिव्हेटिव्ह साठी इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. बघा तुम्ही अल्काइल क्लोराइड जसे की RCl लिहिते किंवा RBr लिहिते. ब्रोमो आणि क्लोरो डेरिव्हेटिव्ह इझिली बनवले, अल्कोहोल्स पासून बनवले किंवा हायड्रोकार्बन्स पासून बनवले. बट
तुम्हाला फ्लोरो कंपाऊंड्स आणि आयोडो कंपाऊंड्स इझिली बनवता येत नाही. सो तुमच्याकडे जे ब्रोमो आणि क्लोरो डेरिव्हेटिव्ह आहेत त्याचा हॅलोजन एक्सचेंज करायचा, ब्रोमीन एक्सचेंज करायचा आणि आयोडीन आणायचा, क्लोरीन एक्सचेंज करायचा आणि आयोडीन आणायचा. ही एक्सचेंज रिॲक्शन तुम्ही करू शकता. बघा तुमचा अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइड काही घ्या, RCl किंवा RBr जो काही तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याला तुम्ही कशासोबत रिॲक्ट करायचं, सोडियम आयोडाईड. जर तुम्हाला आयोडीनचं प्रोडक्ट हवा असेल तर सोडियम आयोडाईड सोबत रिॲक्ट करा. इन प्रेझेन्स ऑफ, इथं सॉल्व्हंट वापरायला लागतो, मिथॅनॉल वापरा किंवा ऍसिटोन. ऑप्शन आहे याला मिथॅनॉल किंवा ऍसिटोन, दोन्हीही सॉल्व्हंट आहेत. रिॲक्शन काय होईल, RCl घेतला असेल तर Clच्या ठिकाणी काय येणार तुमचा I येणार. बघा मी एकच घेऊन चालते. RCl होता, NaI इन प्रेझेन्स ऑफ मिथॅनॉल अँड ऍसिटोन टाकला, RCl रिप्लेस झाला I नी, प्लस Na कोणासोबत जाणार मग Cl सोबत, NaCl. आणि NaCl सॉल्ट आहे त्यामुळे तो काय होणार, प्रेसिपिटेट होणार खाली आणि फिल्टर करून आपण इझिली त्याला सेपरेट करू शकतो Ri आणि NaCl ला. गॉट इट. इन सिमिलर वे बघा RBr ब्रोमो डेरिव्हेटिव्ह आहे, याच्यात पण काय टाकणार तुम्ही, NaI इन प्रेझेन्स ऑफ मिथॅनॉल किंवा ऍसिटोन, मिथॅनॉल किंवा ऍसिटोन काय होणार Ri प्लस NaBr पण एक सॉल्ट आहे तो पण प्रेसिपिटेट होणार. बघा तुम्हाला आयोडो डेरिव्हेटिव्ह मिळाला. गॉट इट. नेक्स्ट चला, जर तुम्हाला फ्लोरो डेरिव्हेटिव्ह, बरं या रिॲक्शन्सला, या दोन्ही रिॲक्शन्सला आयोडीन तयार करायच्या, अल्काइल आयोडाइड तयार करायच्या प्रोसेसला म्हणायचं फ्रिंकलस्टीन रिॲक्शन. फ्रिंकलस्टीन रिॲक्शन. नेक्स्ट बघा, आता तुम्ही आयोडो कंपाऊंड्स बघितले, आता कसे बनवायचे बघू फ्लोरो डेरिव्हेटिव्ह्ज. फ्लोरो डेरिव्हेटिव्ह्ज बनवताना सिमिलर वे मध्ये जो तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे तो क्लोरो घ्या, त्याच्यामध्ये ऍड काय करायचं, AgF म्हणजे मेटल फ्लोराइड. मग कुठलाही मेटल फ्लोराइड असेल, मी ऑप्शन्स लिहिते बघा, AgF वापरा किंवा COF2 मेटल फ्लोराइड आहे हा ही, Hg2F2 मेटल फ्लोराइड आहे हा पण, आर्सेनिक F2F3 किंवा SbF3 हे मेटल फ्लोराइड्स आहे. ते तुम्ही वापरल्यानंतर तुमचा क्लोरीन रिप्लेस होणार फ्लोरोनी, फ्लोरीननी, प्लस काय होईल इथं AgCl. AgCl सॉल्ट आहे तोही काय होईल, प्रेसिपिटेट होईल. सिमिलर वे मध्ये तुम्ही ब्रोमो कंपाऊंड सोबत मी दुसरं घेते आता, CO2F2 काय होईल RF प्लस AgBr सॉल्ट आहे नवीन, हाही सॉल्ट आहे तो काय होईल, प्रेसिपिटेट होईल. गॉट इट. फ्लोरो एज वेल आयोडो एज वेल एज फ्लोरो कंपाऊंड्स आपण बनवले. ह्या रिॲक्शनला म्हणायचं स्वार्ट्स रिॲक्शन. ह्या रिॲक्शनला म्हणायचं स्वार्ट्स रिॲक्शन. बघा मी तुम्हाला जर असं म्हटले CH3 आहे हा, CH3OH कोण आहे, मिथॅनॉल म्हणजे अल्कोहोल, प्रायमरी आहे म्हणून याच्यामध्ये काय टाकणार मी, झिंक क्लोराइड, ल्युकास रिएजंट प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl. कॉन्सन्ट्रेटेड HCl काय बनवणार हा, CH3Cl, मिथाइल क्लोराइड बनवला. मी याच्यामध्ये आता काय टाकते बघा, AgF मेटल फ्लोराइड टाकला तर काय होतो, तुमचा RCl जो आहे तिथे RF बनतो, CH3F प्लस AgCl चा सॉल्ट, आणि हा तुमचा झाला मिथाइल फ्लोराइड. डायरेक्ट बनवू शकत नव्हतं, सो काय बनवलं आपण, इनडायरेक्टली बनवला. लक्षात आलं ह्या रिॲक्शन्स कशा यूज करायच्या, फ्रिंकलस्टीन रिॲक्शन आणि ही कोणती आहे, स्वार्ट्स रिॲक्शन. हॅलोजन एक्सचेंजचा पॉइंट इथं कंप्लीट झाला. आता बघूया इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपण जनरली एरोमॅटिक कंपाऊंड्स वरती बघायच्या. हा कोण आहे आपला, बेन्झीन आहे. बघा बेन्झीन वरती जर मी Cl2 ऍडिशन केली तर तुम्हाला काय प्रोडक्ट बनेल माहिती आहे का तुम्हाला हे बेसिक. तर बघा हे कोण आहेत, आतमध्ये हे काढलेले बॉन्ड्स म्हणजे काय, इलेक्ट्रॉन आहे. सो तुमची बेन्झीन रिंग जी असते ती इलेक्ट्रॉन डेन्स असते. बेन्झीन रिंग कशी असते, इलेक्ट्रॉन डेन्स, म्हणजे खूप सारी इलेक्ट्रॉन डेन्सिटी असते याच्यामध्ये. कारण जवळपास याच्यात किती बघा, 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. 6 पाय इलेक्ट्रॉन्स मध्ये ही एक स्वतः याच्याकडे खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे हा जो तुमचा क्लोरीन ऍटम आहे हा कसा होतो, Cl असा लिहू का याला मी,
ओके, बघा ह्या क्लोरीनने सगळी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपल्याकडे खेचून घेतली, तर एक Cl काय होणार मायनस, दुसरा Cl काय होणार प्लस. बरोबर आहे. आता ही इलेक्ट्रॉन बॉन्ड आहे, तो बॉन्ड या पॉझिटिव्ह चार्ज वरती अटॅक करू शकतो. सो काय झालं बघा इथे, ही बॉन्ड आहे तशी, ही बॉन्ड आहे तशी, या बॉन्डनी अटॅक केला, क्लोरीन ॲटम लागला. कुठेही लावा, इथे लावा नाही इथे लावा, जिथे लावलाय तिथे काय येईल Cl, जिथे नाही लावला तिथे काय येईल पॉझिटिव्ह चार्ज. का इलेक्ट्रॉन गेला, ह्या बेन्झीन रिंगच्या ह्या कार्बन्स कडून इलेक्ट्रॉन्स गेले, इलेक्ट्रॉन गेले म्हणजे माझ्यावर कुठला चार्ज आला पॉझिटिव्ह चार्ज आला. त्यातला एकानं क्लोरीन ॲटमला लावला आणि स्वतःचा चार्ज काय करून घेतला स्टॅबिलाइज करून घेतला, पॉझिटिव्ह चार्ज आला. आता बघा इकडे एक हायड्रोजन ॲटम असतो, बरोबर आहे ना, हा कार्बन 4 बॉन्ड बनवायला पाहिजे, एक क्लोरीन बनवला, एक हायड्रोजन असणार, हा हायड्रोजन स्वतः बाहेर जातो पण आपले इलेक्ट्रॉन्स आत देतो. त्यामुळे काय झालं इथे परत डबल बॉन्ड बनली, डबल बॉन्ड बनल्यामुळे ही जी ॲरोमॅटिसिटी इथे लॉस्ट झाली ती परत इथं गेन झाली का. हो, इथं कोण होतं बघा Cl, आणि हा H+ काय झालाय बाहेर पडलाय, H+ बाहेर पडलाय इथे, आणि हा Cl- इथे वॅकंट होता, तो H+ आणि Cl- बाहेर काय बनवेल HCl बनवेल. ही ऍक्च्युअल मेकॅनिझम अशी होते. बेन्झीन मध्ये Cl2 टाकल्यानंतर आपल्याला क्लोरोबेन्झीन मिळतोय. तुम्हाला मेकॅनिझमची काही गरज नाही, फक्त लक्षात काय ठेवा तुम्ही, प्रोडक्ट काय आहे क्लोरोबेन्झीन. याला शॉर्ट मध्ये आपण काय म्हटलं बघा, बेन्झीन रिंग होती, मधले पाय बॉन्ड्स मी असे सुद्धा दाखवू शकतो सर्कल. बेन्झीन मध्ये Cl2 ऍड केलं इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. AlCl3 काय आहे, हा लेविस ऍसिड आहे. लेविस ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये बेन्झीन किंवा असंच काय म्हणजे तुम्हाला हायड्रोजन ॲटम मला दाखवता येतील. बघा ही बेन्झीन आहे, प्रत्येक कार्बनकडे एक हायड्रोजन ॲटम असतो, माहिती आहे तुम्हाला हे. यातला एक हायड्रोजन गेला आणि त्याच्या ठिकाणी कोण आलं, हा समजा हायड्रोजन मी रिप्लेस केला तर याच्या ठिकाणी कोण येणार क्लोरीन ॲटम येणार. सो ही रिॲक्शन झाली जनरली. आता तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन विचारला टेक्स्टबुक मध्ये, हा जो प्रोडक्ट बनलाय याचं नाव काय आहे, काय नाव आहे बघा क्लोरोबेन्झीन. नाव काय आहे क्लोरोबेन्झीन. आणि हा कसल्या टाईपचा अल्किल हॅलाइड आहे, हा हॅलोअरीन आहे. काय आहे हा हॅलोअरीन. तुम्हाला मी सांगितलेलं बेन्झीन रिंगला डायरेक्ट हॅलोजन अटॅच आला तर कसा असतो तो हॅलोअरीन असतो, आठवतंय. ओके, आता बघा ही रिॲक्शन जी झाली, काय झालं ॲरोमॅटिक रिंगचा हायड्रोजन रिप्लेस करून त्याच्या ठिकाणी एक क्लोरीन ॲटम आला. या रिॲक्शनला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक म्हणजे काय बघा आधी, इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉन आणि फिलिक म्हणजे लविंग. इलेक्ट्रॉन लविंग सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हा जो क्लोरीन ॲटम आहे जो सबस्टिट्यूट झालाय, हा क्लोरीन ॲटम इथं सबस्टिट्यूट झालाय आणि हा येलो मध्ये जे दाखवते Cl ॲटम तो तुमच्या HCl बनून बाहेर पडलाय, बरोबर आहे. पण हा जो Cl ॲटम वरती ऍड झालाय ब्लू कलरनी जो दाखवलाय हा Cl ॲटम, याच्यावरती चार्ज कुठला होता हो, Cl वरती चार्ज होता पॉझिटिव्ह. ज्याच्याकडे स्वतःवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे त्याला कोण आवडत असणार निगेटिव्ह चार्ज, म्हणजेच कोण इलेक्ट्रॉन आवडत असणार. सो काय म्हटलं मी याला इलेक्ट्रॉन लविंग सबस्टिट्यूट कुणाच्या जागी झाला, हायड्रोजनच्या जागी जाऊन सबस्टिट्यूट झाला. सो नाव दिलं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. गॉट इट, कसं नाव आलं याला. सो आपण अशा टाइपचे हॅलोअरीन्स बनवू शकतो बेन्झीन पासून. मी इथं क्लोरीन वापरला असतो तो क्लोरो डेरिव्हेटिव्ह झाला, जर मी इथं ब्रोमीन वापरला असता तर इथं ब्रोमीन आला असता. पण जर तुम्ही आयोडो वापरायचा प्रयत्न केला, बेन्झीन आहे प्लस मी कोण टाकायले आयोडीन टाकायला लागले, इथे मी समजा F मेटल वापरला, हे अनहायड्रस AlCl3 किंवा तुम्ही काय वापरू शकता FeCl3, लेविस ऍसिड आहेत हे सगळे, किंवा Fe वापरू शकता. हे 3 वापरले ॲरोमॅटिक रिंग वरती इन प्रेझेन्स ऑफ हॅलाइड तर तुमचं काय होतं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत असतात. बघा मी आयोडीन बद्दल बोलत होते, कन्फ्युजन हटवायसाठी मी इथं पण काय लिहिते अनहायड्रस AlCl3. काही वापरू शकतो आपण, AlCl3, FeCl3 किंवा Fe मेटल सुद्धा आपण वापरू शकतो. पण आयोडीन वरती ही जी रिॲक्शन आहे ही असते रिव्हर्सिबल, कारण इथं कोण बनतो तुमचं बेन्झीन रिंगचा एक हायड्रोजन काढा, त्याच्या ठिकाणी कोण आणा आयोडीन आणा, प्लस काय बनत असतं आपला HI, बरोबर आहे ना. बघा इथं पण HCl बनलाय तसं इथं HI बनणार,
पण हा HI काय करतो, रिॲक्शन रिव्हर्स आणतो आणि परत आपल्याला हे दोन रिॲक्टंट भेटतात. मग ही जर रिव्हर्सिबिलिटी घालवायची असेल, ही रिव्हर्सिबल होऊ नये म्हणून काहीतरी करायला पाहिजे. तर आपण ह्या रिॲक्शन मध्ये प्लस काय करायचं, इथं ही जी रिॲक्शन आहे ही रिव्हर्सिबल होऊ नये म्हणून याच्यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट ऍड करायचे. ऑक्सिडायझिंग एजंट कोणते कोणते, तर HNO3 किंवा HiO4. HNO3 किंवा HiO4. ह्या HNO3 किंवा HiO4 ने काय केलं, तर ह्या HI ला त्याने बाहेर काढून टाकलं. हे बाहेर काढून जर गेला तर हा रिव्हर्स करेल का रिॲक्शन, कारण रिव्हर्सिबल होत कुणामुळे होती, HI मुळे. जर या HI लाच आपण बाहेर काढलं तर ही रिॲक्शन रिव्हर्सिबल होणार नाही. सो आपण जेव्हा हे HNO3 आणि HI टाकतो तेव्हा ही रिॲक्शन फक्त अशी जाते, रिव्हर्स येत नाही. व्हॉट इट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये तुम्ही काय सांगायचं, व्हेन अँड हॅलोजन किंवा when hydrogen atom of an benzene ring or aromatic ring is replaced by halogen atom, such reaction is called as electrophilic substitution reaction. बेन्झीन रिंग मध्ये जेव्हा आपण कुठलाही हॅलोजन घालतो तर बेन्झीन रिंगचा हायड्रोजन रिमूव्ह होतो आणि त्या जागी कोण येतो, हॅलोजन येतो. क्लोरो डेरिव्हेटिव्ह, ब्रोमो डेरिव्हेटिव्ह आपण इझिली बनवतो, पण आयोडो डेरिव्हेटिव्ह बनवताना ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, कारण जो तुमचा HI बनलाय तो रिव्हर्स आणतो रिॲक्शनला. सो असं कोणतरी पाहिजे की HI ला बाहेर घेऊन जाईल आणि ते म्हणजे कोण आहे, तुमचे ऑक्सिडायझिंग एजंट HNO3 किंवा HiO4 हे ऍसिड HI ला घेऊन जातात आणि त्यामुळे तुमची रिॲक्शन रिव्हर्स जात नाही, त्यामुळे तुम्हाला आयोडो डेरिव्हेटिव्ह इझिली भेटू शकतो. सो दिस इज द एंड ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि लास्ट पार्ट ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स कोण आहे, सॅनमेल्स रिॲक्शन. सॅनमेल रिॲक्शनचा पार्ट सुद्धा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ह्या चॅप्टर मध्ये दिलेला नाहीये. तुम्हाला एक पेज नंबर दिले की त्या चॅप्टर मध्ये जाऊन तुम्ही तो रेफर करावा, पण मी तुम्हाला या पार्ट मध्ये कव्हर करते. सॅनमेल्स रिॲक्शन जनरली तुम्हाला हा नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स मध्ये जाऊन बघा असं लिहिलं असेल तिथे, कारण सॅनमेल रिॲक्शनचा जो रिएजंट असतो म्हणजे रिॲक्टंट जो असतो तो कोण आहे, बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. बेन्झीनच्या रिंग वरती N2+ आणि Cl- जेव्हा लागतो, N2+ Cl- हे लक्षातच ठेवा आतापर्यंत, कारण हे अजून तुम्ही शिकलाच नाहीये कसं बनतं. बेन्झीनच्या रिंग वरती कोण लावलंय बघा मी, N2+ Cl-, याला काय म्हणायचं, बेन्झीन. बेन्झीनची रिंग आहे म्हणून बेन्झीन. डाय म्हणजे दोन, ॲझो म्हणजे नायट्रोजन ॲटम. डाय म्हणजे दोन, नायट्रोजन म्हणजे ॲझो. डाय ॲझोनियम सॉल्ट असेल तर काय लावतो आपण, IUM लावतो. सो बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. बेन्झीन डायझोनियम सॉल्ट नाव आहे याचं. बघा याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कॉपर क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ HCl, कॉपर क्लोराइड म्हणजे कॉपर मेटल इन इट्स +1 ऑक्सिडेशन स्टेट. CuCl मध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, कॉपर वरती +1 चार्ज, क्लोरीन वरती -1 चार्ज, असाच बनलाय हा. सो कॉपरचा ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, +1. सो CuCl इन प्रेझेन्स ऑफ HCl केलं की तुम्हाला काय होतंय, हा वरचा जो N2+ Cl- आहे तो निघून जातो आणि काय ऍड होतं त्याच्या जागी, क्लोरीन ऍड होतो. कोण झाला हा तुमचा, क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन म्हणजेच काय हो, बेन्झीन डायझोनियम सॉल्ट पासून आपण डायरेक्ट कोण बनवला, क्लोरोबेन्झीन बनवला. ही सुद्धा हॅलो अरिन्स बनवण्याची पद्धत आहे. आता बघा मी नेक्स्ट काय म्हणते, परत मी काय काढतीये, बेन्झीन डायझो म्हणजे काय, दोन नायट्रोजन, N2 वरती प्लस चार्ज द्यायचा कारण सॉल्ट आहे हा, N2+ Cl- असणार नेहमी. याच्यामध्ये काय ऍड करा बघा आता, कॉपर. मला क्लोराइड बनवायचं होता म्हणून मी Cl घेतलं, मी जर CuBr घेतलं, कॉपर ब्रोमाइड इन प्रेझेन्स ऑफ HBr काय होणार, N2+ Cl- निघून जाणार आणि इथे कोणी Br प्लस नायट्रोजन गॅस पण बनत असतो, मी तो मुद्दामून लिहिलेला नाही कारण तो जातो निघून, N2 गॅस. ओके बघा, कॉपर ब्रोमाइड प्लस HBr केलं, ब्रोमो डेरिव्हेटिव्ह आला. कॉपर क्लोराइड प्लस HCl केलं, क्लोरो डेरिव्हेटिव्ह आला. सेम आयोडीन करायचं असेल तुम्हाला तर काय करणार तुम्ही, इथं अशी रिॲक्शन लिहिते बघा, CuI म्हणजे कॉपर आयोडाइड आणि HI. काय होईल रिॲक्शन तुमची, बेन्झीन रिंग वरती
आयोडीन प्लस नायट्रोजन गॅस ह्याच्यातून निघून जाईल. ओके. जर मला सायनाइड पण बनवायचं असेल तरी मी बनवू शकते. बघा बेन्झीनची रिंग आहे, वरती कोण लागलेलं असतं डायॲझो म्हणजे N2 प्लस Cl मायनस कॉपर सायनाइड Cn. आता हा आपला याचा पार्ट आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा पार्ट नाहीये, बट तरी पण मी काय लिहिते ही तुम्हाला माहिती असावं म्हणून फक्त सॅडमे रिॲक्शनचा पार्ट सांगते. कॉपर सायनाइड प्लस HCl. तुम्हाला यातून काय कळतंय? जे तुम्हाला बेन्झीन रिंग वरती आणायचं आहे त्या ऍटमला कॉपर सोबत लावायचं आणि हायड्रोजन सोबत लावायचं. कॉपर सायनाइड हायड्रोजन सायनाइड काय होणार म्हणजे बेन्झीनची रिंग वरती कोण लागणार Cn. हा झाला तुमचा सायनोबेन्झीन. लक्षात आलं सॅडमे रिॲक्शन काय आहे? सो सॅडमे रिॲक्शन अशा रिॲक्शन्स आहेत की कॉपरच्या +1 ऑक्सिडेशन स्टेट सोबत रिॲक्ट करून तुमच्या डायझोनियम सॉल्टचा डायझो N2 + Cl- रिप्लेस करून कोण आणायचं? तुमचा हॅलोजन आणायचा. या रिॲक्शन्सला म्हणायचं सॅडमेट्स रिॲक्शन. लक्षात आलं? ओके. डेफिनेशन लिहूया पाहिजे तर आपण द रिॲक्शन इन विच कॉपर आणि ब्रॅकेटमध्ये +1 रोमन मध्ये 1 लिहिले म्हणजेच काय कॉपर इन +1 ऑक्सिडेशन स्टेट इज युज्ड वापरला जातो कशासाठी? टू रिप्लेस नायट्रोजन ॲटम फ्रॉम डायझोनियम salt is called Sandmeier's reaction. The reaction in which अशा रिएक्शन्स मध्ये की ज्यामध्ये कॉपर इन +1 ऑक्सिडेशन स्टेट यूज करून डायझोनियम सॉल्टचा नायट्रोजन आपण रिप्लेस करतो. कशाने पण मग असू दे. कॉपर सायनाइड केला तर Cl येईल, कॉपर क्लोराइड केला तर Cl येईल, कॉपर ब्रोमाइड केला तर Br येईल. तो नायट्रोजन आपण रिप्लेस करतो त्यालाच कोणत्या रिएक्शन्स म्हणायच्या? सॅडमेयर्स रिएक्शन. सो आपण अल्किल हॅलाइड्स किंवा अरिल हॅलाइड्स किंवा हॅलो अल्किन काही असेल कुठल्याही टाइपचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण आता बनवू शकतोय युजिंग अल्कोहोल. 3 रिएजंट बघितले आपण. फ्रॉम हायड्रोकार्बन्स आपण बघितलं अल्केन्स ही फेवरेबल किंवा सुटेबल पद्धत नाही. अल्किन्स मध्ये आपण मार्कोनिकॉफ अँटी मार्कोनिकॉफ बघितलं. हॅलोजन एक्सचेंज मध्ये आपण फ्रिंकलस्टेन आणि स्वार्ट्ज रिएक्शन बघितली. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन सगळ्यात सिंपल. बेन्झीन रिंग मध्ये जो पाहिजे तो हॅलोजन टाकायचा आणि बेन्झीन रिंगचा हायड्रोजन रिप्लेस करून त्याच्यावरती हा हॅलोजन आणायचा. संपलं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. फक्त आयोडीनची केस लक्षात ठेवा, रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. सॅडमेयर्स रिएक्शन मध्ये काय डायझोनियम सॉल्टचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा. कॉपर सोबत तो मेटल लावायचा, तो हॅलोजन लावायचा की जो तुम्हाला आणायचा आहे. कॉपर क्लोराइड, कॉपर ब्रोमाइड, कॉपर आयोडाइड, कॉपर सायनाइड ही नॉट अ हॅलोजन रिएक्शन. मुद्दामून लिहिते, तुम्ही विसराल आणि परत मला डाऊट विचाराल की ही रिएक्शन कशी आली. सो दिस इज नॉट अ हॅलोजन रिएक्शन. या 3 हॅलोजन रिएक्शन्स आहेत. आणि हायड्रोजन क्लोराइड, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन आयोडाइड, तो हायड्रोआयोडिक ऍसिड पण टाकायचा. तुम्हाला लगेच कोण भेटेल? तुमचा हॅलोबेन्झीन भेटेल. हॅलोबेन्झीन. दिस इज द एंड ऑफ द पार्ट प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. आता अल्किल हॅलाइड तुम्हाला मी रिएक्टंट दिला, अल्कोहोल दिन, अल्किन दिन, अल्केन दिन, काही दिन, तुमचा डायझोनियम सॉल्ट जरी दिला तरी आता तुम्ही त्याच्यापासून काय बनवू शकाल? प्रोडक्ट बनवू शकाल. लक्षात काय ठेवायचंय? फक्त ॲरोवरच्या कंडिशन, सगळ्या ॲरोवरच्या कंडिशन्स लक्षात ठेवून घ्या. चला भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये.